का रख दिया है। शुरुआत में इसे ट्रेनिंग के दौरान हुआ हादसा बताया गया है, लेकिन पुलिस जांच में अब ये मामला हत्या का होने की दिशा में सामने आया है। जानकारी के मुताबिक केतन विशाल अग्रवाल उम्र 25 वर्ष रियल एस्टेट कारोबार से जुड़े हुए थे। उनका विवाह सिया गोयल के साथ तय हुआ था, लेकिन जांच में सामने आया है कि सिया के कथित प्रेम संबंध और इसका घटना के पीछे की साजिश की आशंका जताई जा रही है। 18 जून को केतन और सिया लोहगढ़ गए थे। वहां फोटो निकालते समय केतन के खाई में गिरने की बात कही गई थी, लेकिन परिवार ने इसे हादसा मानने से इनकार कर दिया और मामले की गहन जांच की मांग की। पुलिस ने जब जांच की दिशा बदली तो कई चौंकाने वाले तथ्य सामने आए। पुलिस को शक है कि केतन को लोहगढ़ से जाने की योजना पहले से बनाई गई थी। इस मामले में सिया गोयल और उसके कथित साथी चेतन चौधरी को गिरफ्तार किया गया है। पुलिस पूरे मामले की जांच कर रही है कि हत्या की साजिश कैसे रची गई। केतन के परिवार का कहना है कि यह कोई सामान्य हादसा नहीं। परिवार का शक आखिरकार जांच के अहम साबित होगा। प्रेम, शादी और भरोसे के रिश्तों को शर्मसार करने वाली इस घटना ने कई सवाल खड़े कर दिए हैं। 19 तारखेला सियाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी हट करून खूप त्याच्यासोबत जिद्द करून त्याला 18 तारखेला आपण प्री बर्थडे म्हणून त्याला तिकडं लोहगड किल्ल्यावर घेऊन घेऊन गेल्यानंतर तिथं वरी गेले. ते वरी गेले घरनं माझ्याकडनं इथनं 8:20 तो निघाला होता. 11:15 वाजता आम्हाला कळालं, सियाच्या मम्मीचा फोन आला की तो केतन लोहगड किल्ल्यावरनं खाली दरीत कोसळला. आम्ही इथनं ताबडतोब तिथं पोचलो. तिथं गेल्यावर ग्रामस्थान पोलिसांनी सगळे इन्व्हेस्टिगेशन, त्याला त्याची बॉडी होडकून ठेवली होती, आणून आम्हाला दाखवली, तर तो गेला होता. त्यानंतर ते बघून अपघात, आम्हाला सुद्धा वाटलं नाही की ते अपघात आहे या घात आहे. आम्हाला पण अपघातच समजत होतो आम्ही. पर जेव्हा त्याची बॉडी घेऊन पोलीस आले त्यावेळेस सियाचा कसलाही रिॲक्शन नव्हता. जसं एखाद्या मुलीचा अगर खरा नवरा वारतो तर त्याला काही दुःख होतो, त्या दुःखासारखं त्याचं काही नव्हतं. पहिली गोष्ट तिथं थोडी खटकली, परत आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही लक्षात नाही दिला. आणि तपास झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की ह्या पोरीचा चेतन बाबूलाल चौधरी ह्या नावाच्या पोरासोबत अफेअर होतं नोव्हेंबरपासून. आणि त्या अफेअरमध्ये ते बाहेर कुठं हनीमूनला पण गेलते, कुठं बाहेर फिरायला पण गेले होते. आणि तो पोरगा बाजू त्यांच्यासोबत 20-30 फुट मागं पुढं चालत होता लोहगड किल्ल्यावरती. आणि वरी जाऊन त्यांच्या दोघांच्या संगनमताने त्यांनी केतनला तिथनं मारून वरनं फेकून दिला. फेब्रुवारीमध्ये त्यांचं लग्न ठरलं. लग्नासाठी त्यांच्याकडनंच आम्हाला मागणी आली. आम्ही वारंवार सांगत होतो की बाबा मुलगी तुमची अजून 20 वर्षाची झाली नाही, एवढ्या लवकर कोण लग्न करतं. पण त्यांचं म्हणणं होतं नाही, आम्हाला करायचंय, आम्हाला करायचंय, आम्हाला करायचंय. त्यामुळे आम्ही मुलगी बघायला गेलो. ओळखीतली होती, नात्यागोत्यातल्या होत्या. मुलगी बघून डिसाईड झाला, साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यापासनं हर 8-10 दिवसात त्यांच्या काही ना काहीतरी गोष्टीवर त्या पोरी चिडायच्या. तो वारंवार मला म्हणायचा, पप्पा तुम्ही चौकशी केली का, तुम्ही चौकशी केली का मुलीची. मुलगी वारंवार भांडती, विनाकारणावरनं भांडतीये. मी म्हणायचो आपल्या नात्यातली आहे, आपल्या चुलत मामानीच्या मेहण्याची मुलगी आहे, त्यांनी आपल्याला खात्री दिलेली आहे आणि त्या खात्रीवर तू नको काळजी करू. केतन विशाल अग्रवाल यांच्या ज्याच्याबरोबर लग्न ठरविला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल, त्याचे बरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते. आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता. आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली.